लग्नात 51 तोळे सोने, 8 किलो चांदी, एक फॉर्च्युनर गाडी, तरी तिचा खून केला. ऐका पुण्यातील संपूर्ण घटना. मित्रांनो, पिंपरी चिंचवडमधील ही घटना ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 2 वर्षापूर्वी वैष्णवीने शशांक हगवणे यांच्याबरोबर प्रेमविवाह केला. लग्नामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात तिला तब्बल 51 तोळे सोने, 8 किलो चांदी आणि फॉर्च्युनर गाडी दिली. नवऱ्याला 1.5 लाखाचा मोबाईल गिफ्टमध्ये दिला. जेव्हा ते दोघे वैष्णवीच्या माहेरी यायचे तेव्हा वैष्णवीच्या नवऱ्याला 2 लाख रुपये हमखास मिळायचे. करोडो रुपये लग्नात मुलीच्या वडिलांकडून खर्च करण्यात आले. लग्न झाल्यानंतर सासरच्या माणसांकडून वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली. जेव्हा वैष्णवी गर्भवती राहिली तेव्हा शशांकने तिच्या चरित्रावर संशय घेतला. हे बाळ माझं असू शकत नाही असा आरोप त्याने वैष्णवीवर केला. या छळाला कंटाळून तिने उंदीर मारण्याचं औषध घेतलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने तिला तिच्या वडिलांनी दवाखान्यात दाखल केलं आणि ती वाचली. जेव्हा ती दवाखान्यात ऍडमिट होती तेव्हा तिच्या सासरकडून एक सुद्धा व्यक्ती तिला बघण्यास आला नाही. त्यानंतर ती बरी झाल्यानंतर 15 दिवसांनी वैष्णवीच्या सासऱ्यांना जमीन खरेदी करायची होती आणि त्यासाठी त्यांनी वैष्णवीला 2 कोटी रुपयांची मागणी केली. काहीही करून आम्हाला वडिलांकडून 2 कोटी रुपये आणून दे म्हणून धमक्या सुरू केल्या आणि त्यासाठी वैष्णवीने नकार दिला. नकार दिल्यानंतर सासरच्या माणसांना तिचा राग आला. सासरे म्हणाले, तुला काय भीक लागली का? तुला काय फुकटामध्ये आम्ही पोसणार आहोत का? पैसे दिले नाहीस तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू अशा धमक्या दिल्या. तिचा खूप छळ करायला सुरुवात केली. दररोज शिव्या द्यायच्या आणि अपशब्द वापरायचे. हे सगळं वैष्णवीला सहन होत नव्हतं आणि जेव्हा त्या राक्षसी माणसांना कळलं की आता ही वैष्णवी पोलिसात जाऊन आपली तक्रार करू शकते, तेव्हा त्या राक्षसी कुटुंबाने वैष्णवीचा जीव घेतला. तिला मरे तोपर्यंत मारहाण केली. तिच्या अंगावर व्रण आहेत. तिच्या शरीराचा एक सुद्धा भाग असा राहिला नाही ज्यावर व्रण नाहीत. मित्रांनो, अशा या नालायक माणसांना कोणतीही शिक्षा दिली तरी ती कमीच आहे. आता त्या निष्पाप वैष्णवीचा जीव तरी माघारी येणार नाही, पण या नालायक माणसांना तरी शिक्षा व्हावी हीच अपेक्षा. पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला जाणारी माणसं जगण्याच्या लायकीची तरी आहेत का? त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा असे लग्नाचे वगैरे निर्णय योग्य विचार करूनच घेत जावा. आपल्या घरात किती पैसा आहे हे जगाला दाखवू नका. हे वाईट जग तुम्हाला मारून तुमचा पैसा लुबाडण्यास तयार आहे. सावध रहा, सतर्क रहा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा.